नमस्कार. आज मी जिजाऊ बोलत आहे. शुभा शुभा, कुठे आहात तुम्ही? आणि तुमच्या महालात एवढा अंधार कसला? काय करत आहात तुम्ही अंधारात राजे? हिरवी स्वराज्यासाठी आपला जन्म राजे, जन्म. आणि आपण असे निराश? नाही राजे नाही, आपणाचे शोभत नाही. त्या मिर्झासोबत तह झाला. तहात 23 कौलादी आणि 4 लक्षाचं होऊन मुलूक देवाला तहात म्हणून निरत झालं. आणि हे काय, देवाला काही जीवा लागला नाही राज. एक लक्षात ठेवा राजे, अंधारानं नैराश्य वाटतं आणि प्रकाशानं आत्मतेज. आई जगदंबेसमोर आम्ही शपथ घेतली स्वराज्याची स्थापनेची, रयतेला सुखी करण्याची आणि गरिबांच्या समशेरीपासून वाचवण्याची. आपण एवढा मुलूक कमावला, त्यापेक्षाही सोन्यासारखी माणसं कमवली. पण मी समजू शकते, पण पराभवानं असतात ती सामान्य माणसे राजे. तुम्ही सामान्य नाही, तुम्ही सिंह आहात राजे. सिंह जो पराभव झाल्यावर पुन्हा 2 पावले मागे सरकतो, त्याची मागे सरकलेली 2 पावलंच विजय खेचून आणतात राजे, विजय खेचून आणतात. रायरेश्वराच्या साक्षीनं आपण शपथ घेतली. एवढं कवडी मोडली तिनं, माणसे जमवली, ते संपवण्यासाठी नाही ना. आठवा तो मुरारबाजी राजे, त्याचं शिरकदम झाल्यावरही 2000 गरिबांना यमसाधनी झाडलं. नुसत्या धडानं शेकडो गरिबांना यमसाधनी झाडलं. ही जिद्द कुठून आले? तुम्ही शिकवलं नाही सारं, तुम्हीच तयार केलीच नाही सोन्यासारखी माणसं. तुमच्यावर प्रेम, जीवापाड प्रेम करणारी, स्वराज्यासाठी बलिदान देणारी माझीच लेकरं आहेत ना राजे. मला दुःख नसेल का होत? पण आपणच असे दुःख सागरात बुडालो तर रयतेनं पाहायचं तरी कुणाकडे राजे, पाहायचं तरी कुणाकडे? माझा शुभा शेर आहे शेर, त्या औरंगासारखा तो कोल्हापुढे सुटणार शक्य नाही राजे, शक्य नाही. या स्वराज्यासाठी शेकडो कुर्बान शिवबान, पण हार मानणं शक्य नाही राजे, शक्य नाही. उठा राजे उठा, तुम्हाला लढलंच पाहिजे. या मातीसाठी मरावं, मातीसाठी जगावं. या मातीसाठी मरावं, मातीसाठी जगावं. बाळा माती लय थोर, मग तिला कसं विसरावं? बाळा माती लय थोर, मग तिला कसं विसरावं? तुम्हाला उठा राजे उठा, तुम्हाला लढलंच पाहिजे. या बलिदान दिलेल्या प्रत्येक आत्माच्या शांतीसाठी लढा. उठा राजे उठा, पुन्हा खणकून द्या तुमची भवानी तलवार, पुन्हा होऊ द्या तुमच्या नावाचे सिंह गर्जना. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. धन्यवाद.